आधी गौतमी पाटील आणि राधा पाटील महाराष्ट्रभर गाजवणारी नावं, अनेकदा वादात सापडणारी ही नावं. गावोगाव लाखो रुपये अगदी काही गाण्यांचा कार्यक्रम करण्याचे उकळतात. त्यांच्या डान्सची शैली बघून त्यांनी परंपरेला बदनाम केल्याची टीका होऊ लागली आहे. त्यांच्या डान्सच्या शैलीला अश्लील डान्स असंही म्हटलं जात आहे. कायम वादात किंवा चर्चेत असणाऱ्या या नृत्यांगणा आता पंढरपुरातील राड्यामुळे राधा पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण या कार्यक्रमात वाद झाला, ते प्रकरण मारामारीपर्यंत गेलं. त्यानंतर पोलिसांना कार्यक्रमच बंद करावा लागला. काय होता राडा आणि काय घडलं नेमकं पंढरपुरात, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात आयोजित करण्यात आलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काल रात्रीच्या सुमारास तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध आणि सोशल मीडिया स्टार नृत्यांगणा राधा पाटील मुंबईकर हिच्या डान्स शो दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये आणि काही तरुण टोळक्यांमध्ये अचानक जोरदार हाणामारी सुरू झाली. हा वाद आणि राडा इतका विकोपाला गेला की हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी तिथं उपस्थित असलेल्या एका तरुणाला बेदम चोप दिलाय. घटनास्थळावरील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत चालल्याचं पाहून आयोजकांनी अखेर कोणताही धोका न पत्करता राधा पाटील हिचा चालू असलेला कार्यक्रम अर्ध्यातच थांबवून तो पूर्णपणे बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावातील ग्रामदैवत यल्लमादेवी यात्रेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणून 5 मे रोजी सायंकाळी सुस्ते येथील यात्रा कमिटीचे आयोजक श्री दिलीप आप्पा घाडगे यांच्या वतीनं प्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटील मुंबईकर हिच्या लावणी आणि डान्स शोचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर आपल्या नृत्याची भुरळ घालणाऱ्या राधा पाटीलच्या या जाहीर कार्यक्रमाची सुस्ते आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. राधा पाटील यांच्या अदा आणि डान्स प्रत्यक्ष पाहण्यासाठी सुस्ते गावासह पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागातून हजारो तरुणांनी दुपारपासूनच सुस्ते गावात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. कार्यक्रम सुरू होताच मैदानात पाय ठेवायला ही जागा शिल्लक नव्हती. सुरुवातीला कार्यक्रम अत्यंत उत्साहात सुरू झाला, मात्र जसा राधा पाटीलचा डान्स रंगात आला तशी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काही तरुणांची हुल्लडबाजी वाढू लागली. समोरच्या रांगेत बसण्यावरून तसेच डान्स दरम्यान हुल्लडबाजी करण्यावरून काही तरुणांमध्ये स्टेजच्या अगदी समोरील भागात किरकोळ वादावादी सुरू झाली. स्टेजच्या समोर सुरू असलेला हा किरकोळ वाद काही वेळातच अत्यंत हिंसक वळणावर पोहोचला. काही टोळक्यांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर थेट लाथाबुक्क्यांनी हाणामारी सुरू झाली. या गोंधळात हुल्लडबाजांच्या एका मोठ्या टोळक्यानं तिथंच उपस्थित असलेल्या एका स्थानिक तरुणाला घेरलं आणि त्याला जमिनीवर पाडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या राड्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच पळापळ आणि प्रचंड गोंधळ निर्माण झाला. मागे बसलेल्या प्रेक्षकांना नेमकं काय घडतंय हे समजण्यापूर्वीच मैदानात मोठ्या प्रमाणात आरडाओरडा आणि दगडफेक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आयोजकांनी तात्काळ कार्यक्रम बंद केला. स्टेजच्या अगदी समोरच तरुणांचे गट एकमेकांवर धावून जात असल्याचं आणि एका तरुणाला बेदम मारलं जात असल्याचं पाहून व्यासपीठावरून वारंवार शांततेचं आवाहन करण्यात येत होतं. लाऊडस्पीकरवरून चला शांततेचं सहकार्य करा, बाजूला सरका, तिथून गर्दी करू नका, हे लोक खाली बसून घ्या, अशा वारंवार सूचना देऊनही हुल्लडबाज तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यास महिला आणि इतर प्रेक्षकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन मुख्य आयोजक दिलीप आप्पा घाडगे व यात्रा कमिटीनं कोणताही मोठा अनर्थ घडू नये म्हणून राधा पाटील यांचा डान्स शो अर्ध्या तासातच तडकाफडकी बंद पाडला. कार्यक्रम अर्ध्यातच बंद झाल्यामुळं दूरवरून आलेल्या शेकडो रसिकांना मात्र निराश होऊन घरी परतावं लागलं. ग्रामीण भागातील कार्यक्रमांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सोलापूर आणि पंढरपूर ग्रामीण भागांमध्ये यात्रेच्या निमित्तानं आयोजित केलेल्या जाणाऱ्या डान्स शो किंवा लावणीच्या कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारे राडा होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. अशा जाहीर आणि मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांचं आयोजन करताना आयोजकांनी स्थानिक पोलिसांची रीतसर परवानगी घेतली होती का आणि कार्यक्रमस्थळी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता का, असा संतप्त प्रश्न आता स्थानिक नागरिकांमधून विचारला जातोय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होतीये. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.